जे पत्रकार आणि खासदार शरद राऊत आणि देसाई लोकसभेचे समोर बसलेले नाशिकचे खासदार भगवे गुरुजी हे दिल्लीच्या संबंधी काही इतिहास ज्यांनी आपल्यापुढे मांडला ते निलेश कुमार कुलकर्णी, व्यासपीठावरचे अन्य मान्यवर, पत्रकार, सरकारी बंधू भगिनींना. दिल्लीची संसद, त्या संसदेमध्ये गेले अनेक वर्ष जो काही इतिहास घडला त्याबद्दलचं वास्तव चित्र शरद कुलकर्णींनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले. दिल्लीमध्ये संसदीय राजकारणामध्ये इंटरेस्ट ज्यांना आहे त्यासाठी कष्ट करून तिथं प्रवेश करणं, आपलं स्थान निर्माण करणं यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अनेकांच्या साधारण जीवनाची सुरुवात ही दिल्लीमधून झाली. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती संसदेमध्ये येण्यासाठीच आली असं काही फिक्र नाही. पण राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर राजकीय पक्षाच्या, राष्ट्रीय नेतृत्वाचं आणि राष्ट्रीय संघटनेचं सुसंवाद ठेवणं याची आवश्यकता असते. आणि त्या सुसंवादाचं केंद्र हे दिल्ली शहर. याचा सहज विचार करत होतो. मी दिल्लीमध्ये कधी आलो? मी दिल्लीमध्ये आलो 1962 त्याच्या आधी मी महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटना काँग्रेस पक्षाचे तिथं काम करत होतो. आणि त्याची एक राष्ट्रीय कमिटी होती आणि त्या राष्ट्रीय कमिटीची बैठक होती. त्या राष्ट्रीय कमिटीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या आणि तिची बैठक बोलवली होती. ती 3 मूर्तीला होती. 3 मूर्ती हे जवाहरलाल नेहरूंचं निवासस्थान, इंदिराजींचं निवासस्थान. आणि आम्हा लोकांना सांगितलं की 3 मूर्तीला बैठक आहे, जवाहरलाल नेहरू येणार आहे, इंदिरा गांधी अध्यक्ष. आणि आम्ही अतिशय उत्सुकतेनं त्या बैठकीला निघतो. वायला रवी नावाचे आमचे केरळाचे मित्र होते, नंतर मंत्री झाले, इथे मंत्री झाले, आज हयात नाही आहेत. त्याशिवाय अनेक राज्याचे तरुण नेते होते. आमच्या आयुष्यातला हा आगळा प्रसंग होता आणि आम्ही अतिशय खुशीत होतो. आधी 2 दिवस एकत्र आलो. काय बोलायचं, कोणते मुद्दे बांधायचे, कुठल्या गोष्टीचा आग्रह करायचा, या गोष्टीचा आम्ही आमच्यामध्ये सुसंवाद करतो. आणि आम्ही विषय वाचून घेतले. मी कशा बोलायचं,
बाकीचे आमचे सहकारी आहेत त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमधून अर्जुन सिंग होते, अन्य राज्यातून असलेले नंतर मोठे झालेले हे नेते होते आणि या सगळ्यांचे आम्ही विषय वाचून घेऊन त्या बैठकीला आम्ही गेलो. आयुष्यात पहिल्यांदा नेहरूंना जवळून बघितलं. पुण्यामध्ये पंडित नेहरू कधी राष्ट्रीय कार्यक्रमासाठी येत असत आणि फुटपाथ होऊन आम्ही त्यांना पाहत असतो. पण बैठकीमध्ये 30 लोकांच्या बैठकीमध्ये त्यांच्यासमोर आम्ही बसतो आणि ठरवलं होतं की त्यांना हे प्रश्न विचारायचे. इंदिरा गांधींना प्रश्न विचारायचे आणि त्या तयारीत आम्ही गेलो. बैठकीत बसलो, हे दोन्ही नेते आले आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही त्यांच्याकडे बघत बसलो. त्यांना प्रश्न विचारायचं झालंच हे आम्हाला लोकांना झालं. त्यांचे व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं, त्यांच्यासमोर बोलणं हे आम्हाला लोकांना शक्य झालं नाही. माझ्या आयुष्याची दिल्लीची राजकीय पक्षाची ही पहिली बैठक की या नेत्यानं बघितलं पण तोंडाचा एक शब्द हा त्यावेळी बाहेर निघाला नाही. नंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण दिल्ली बघतोय. आताच राऊतांनी सांगितलं दिल्लीचं वैशिष्ट्य. अनेक लोकांनी आपलं श्रेष्ठत्व कर्तृत्व हे प्रस्थापित केलं. या पुस्तकाचा विचार तुम्ही केला त्याच्यामध्ये अनेक भाग आहेत. स्वातंत्र्याच्या आधीचा आहे, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींचं सरकार आलं त्याच्यामध्ये अनेक सरकारं आली त्याच्याबद्दलची माहिती आहे. त्या सरकारांचं नेतृत्व करणारे अनेक मान्यवर आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय याचा उल्लेख याच्यामध्ये. आणि एका दृष्टीने हा इतिहासाचा एक मोठा या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे. ही जी संसदेची इमारत आहे जुनी, ही अनेक इतिहासाच्या महत्त्वाच्या भागाचे हिस्सेदार आहे. ही संस्थेची इमारत त्याचं नियोजन हे इंग्लंडमधला एक आर्किटेक्ट त्याचं नाव न्यूटन, त्यांनी हे आर्किटेक्टने डिझाईन तयार केलेलं होतं आणि त्यामधून ही वास्तू राहिली. त्याची 21-22 झाली आणि ती आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्याच्या अंतःकरणामध्ये सचलेली वास्तू आहे. नवीन वास्तू आली. आम्ही जो पार्लरमध्ये जातो तुम्हाला खरं सांगतो नव्या वास्तूच बसतो, पण जुनी वास्तू हीच आपली ही भावना मनात असते. नव्याच्या संबंधीची ही जवळीक अजून ते काही होईल. मी स्वतः अनेक वर्ष आहे 1984 साली पहिल्यांदा मी लोकसभेत आलो. काँग्रेसमध्ये नव्हतो, विरोधी पक्षात होतो. इंदिरा गांधींची हत्या झाली. निवडणुकीला विरोधकांच्यात अनेक लोक
उभं राहायला तयार नव्हते. एक वेगळं वातावरण होतं. त्याची विरोधी पक्षाचं काम केलं पाहिजे आणि म्हणून काही लोकांनी आम्ही निवडणूक लढवायची हे ठरवलं आणि त्याच्यामध्ये मी निवडणुकीला उभं राहिलो आणि निवडून आलो. 1984 राजीव गांधी प्रधानमंत्री होते. राजीव गांधी हे प्रधानमंत्री त्यांच्यापासून आजपर्यंत जेवढे प्रधानमंत्री झाले त्यांच्याशी आम्हाला लोकांचा सुसंवाद होता. राजकारणामध्ये अनेक प्रश्न मतभेद असतात, मतभिन्नता असते, पण व्यक्तिगत सलोखा हा शक्यतो निवडून द्यायचा नसतो. हा आदर्श माझ्यासारख्याच्या समोर महाराष्ट्राचे त्या काळाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाणांनी दिला. निवडून आलो लोकसभेला आणि 14 दिवसामध्ये चित्र बदललं. त्यामध्ये निवडणुका आल्या आणि आमच्या सगळ्या विरोधकांच्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही स्वतः विधानसभेला उभं राहिलं पाहिजे, नाहीतर आपण निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही. आणि मग 84 साली निवडून आलो, राजीनामा दिला, विधानसभेला उभं राहिलो, निवडून आलो. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या राजकारणामध्ये जवळपास 7 आमदार यांची शक्ती घेऊन आम्ही लोकांनी त्याचं काम सुरू केलं. अंतुले मुख्यमंत्री होते, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि एक काळ असा येऊन गेला म्हणजे की काँग्रेस विचाराच्या लोकांनी एकत्र यावं अशी भावना राजीव गांधी यांनी मांडली आणि आम्ही लोकांनी एकत्र बसून चर्चा केली आणि काँग्रेस विचाराचे लोक एकत्र केले. मी सदस्य तर होतोच. एक गोव्याला होतो आणि राजीव गांधींचा सकाळी 4 वाजता फोन आला, काय करता मी क्या करेगी 4 बजे सुबह सोता हूँ. ऐसे नहीं, आज दिल्ली आओ. लगेच येणं शक्य नाही म्हटलं, उद्यापर्यंत पोचतो. त्यांच्या घरी गेलो. फौजदार म्हणून त्यांचे सहकारी होते. गांधीजी आले आणि मला सांगितलं की तुला महाराष्ट्रात जायचं आहे. समजलं नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जबाबदारी घ्यायची. अचानक ते सांगितलं. मी विचारलं काय कोण वाटते काय ते बघूया म्हणजे जाऊन शपथ घे आणि ती शपथ घेतल्याच्या नंतर पुन्हा आपण बसून ठरवू. बाबासाहेब भोसलेंची सुट्टी झाली आणि मला तिथं मुख्यमंत्री व्हावं लागलं. इथलं काम सोडून दिलं आणि नंतर
89-90 मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. राजीव गांधींची हत्या झाली. चित्र बदललं. सगळ्यांनी बसून ठरवलं काही सिनियर लोकांनी निवडणुकीला उभं राहायचं. मलाही सांगण्यात आलं, माझी काही तयारी नव्हती. पण बैठक इथं झाली आणि बैठकीमध्ये प्रधानमंत्री पदाला किंवा पक्षाचं नेतृत्व करायला 2-3 लोकांची नावं स्वाक्षरी झाली. त्याच्यात मी एक होतो. पण शेवटी निर्णय नरसिंहरावांचा झाला. मला काहीतरी 118 मतं पडली आणि नरसिंहरावांना काहीतरी 190 त्याच्यापेक्षा अधिक होतो. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मंत्रिमंडळात तुम्ही आहेत आणि संरक्षण खात्याचं काम हे माझ्याकडे आलं. 2 वर्ष इथं काम करत असताना महाराष्ट्रात दंगल झाली. मुंबईला आग लागली. 400 दिवसाच्या नंतर प्रधानमंत्र्यांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई फेसी हा संदेश भारताच्या दृष्टीनं जगात अजिबात चांगला नाही आहे. सुधाकरांच्या हातातनं ही सूत्र काढली पाहिजे. लोकांना विश्वास द्यायला पाहिजे की तुम्ही परत जा. माझी परत जायची इच्छा नव्हती. पण त्यांनी आणि विखे साळवे यांनी फार आग्रह केला आणि शेवटी थोडं इमोशनली की जर महाराष्ट्र मुंबई ही जर टिकली नाही, ही सावरली नाही तर कशासाठी आपण राजकारण करतो, कोणासाठी करतो. मला परत जावं लागलं. की आम्ही सावरलं. त्याच्यानंतरचा इतिहास तुम्हा सगळ्यांना साधारणतः माहिती. पण या सगळ्या काळामध्ये एका बाजूला महाराष्ट्राचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूने दिल्ली. पण दिल्लीचं वैशिष्ट्य, दिल्लीच्यामध्ये ज्यांचं योगदान होतं अशा व्यक्ती, या अनेक दुसऱ्या व्यक्तींचा अतिशय जवळून संपर्काला अनेकांचा इतिहास असला. दिल्लीच्या संसदेमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये ग्रंथालयामध्ये जाणं पार्लमेंटची लायब्ररी अतिशय चांगली आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टीवरची ज्या चर्चा झाल्या त्याबद्दलची माहिती घेणं, वाचन करणं हे काम आम्ही कथाख्यानं करत असतो. आणि त्याच्या अनेक गोष्टी केल्या. बाबासाहेब आंबेडकर निवड घटने होते शिवनेत होते. त्यांचं या देशाला प्रचंड योगदान होतं. स्वातंत्र्याच्या आधी जे मंत्रिमंडळ झालं, जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब होते. त्यांच्याकडे खातं होतं वॉटर रिसोर्सेस आणि पॉवर, वीज आणि धरणं. आज देशामध्ये बाबासाहेबांचं नाव म्हणलं की लोक संविधानाचा विचार करतात. संविधानामध्ये त्यांचं योगदान आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण या देशाची आर्थिक उन्नती करायची असेल
तर काही गोष्टीचे निर्णय घेतले पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी मांडला. आणि त्यांनी त्यांच्याकडे जी खाती होती त्यांनी 2-3 गोष्टी केल्या. एक, या देशामध्ये थेंब न थेंब पडणारा पावसाचा थेंब हा साठवला नाही, शेती संपन्न होणार नाही, उद्योगधंदे वाढणार नाही. आणि हे करायचे असेल तर धरणं बांधली पाहिजेत. वाकरा रांजण दामोदर व्हायली कॉर्पोरेशन या संबंधीचे धोरणात्मक निर्णय स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेबांनी घेतले. बाबासाहेब कामगार मंत्री होते. कष्ट करणाऱ्या कामगाराला अधिकार असले पाहिजेत, त्याच्या भगिनीला आठवड्याची सुट्टी असली पाहिजे, असे निर्णय आणि अनेक कामगारांचे कायदे हे बाबासाहेबांनी केले. हे बाबासाहेबांचे योगदान हे आपण कधी विसरू शकत नाही. संसद भवनचे सेन्सर विस्तार याच्यामध्ये त्याहीचा उल्लेख आहे. अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या की त्यांचं प्रचंड योगदान होतं. मग ते सत्ताधारी पक्षात असोत ते विरोधी पक्षात. जवाहरलाल नेहरू असतील, आमचा कधी संबंध त्यांचा संसदेत आला नाही, ऐकून माहीत होतं. जवळच्या लोकांच्याकडनं समजून घ्यायला हवं. कधी आल्याच्या नंतर गॅलरीत बसल्यावर त्यांची भाषणं ऐकायची संधी मिळाली. आणि त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये महाराष्ट्राचे काही अत्यंत कर्तृत्ववान असे लोक होते. त्याच्यामध्ये बॅरिस्टर नाथपांचा उल्लेख करावा लागेल, मधु लिमयेचा विचार करावा लागेल, नंतर मधु दंडवते आले, जॉर्ज फर्नांडिस आले, उलीनी ही मालिका आली. आणि यांचं स्थान काय असेल तो मला आठवत आहे. एक दिवशी मी गॅलरीमध्ये बसलो होतो. बॅरिस्टर नाथपाई हे फुलं बसलेले होते, जवाहरलाल नेहरू होते. आणि जवाहरलाल नेहरू सभागृहातून उठून बाहेर निघाले. आणि त्यावेळेला नाथपाईंचा नंबर आला. नाथपाई उभे झाले बोलायला, पंडितजी सभागृहातून निर्णय बाहेर गेले. नाथपाईंचं नाव ऐकलं, परत फिरले आणि नाथपाईंचं पूर्ण भाषण ऐकल्यानंतर त्या ठिकाणी केलं. या देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्यांनी आपल्या सहभागानं पार्लमेंटमध्ये एक प्रचंड प्रस्ताव विहित केला, अशांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये नाथपाईंचं नाव हे कथाक्षणी घ्यावं लागेल. असे अनेक लोक की त्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी त्या ठिकाणी योगदान आहे. ते नाथपाई असतील, मधु लिमये असतील, चंद्रशेखर असतील, मधु दंडवते असतील, जॉर्ज फर्नांडिस, अनेकांची नावं घेता येतील. मी सांगितली ती नावं महाराष्ट्रातली, महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा अनेक लोक. आणि या सगळ्या लोकांनी या देशाच्या संसदेला एक प्रकारची प्रतिष्ठा दिली. आणि त्यावेळेला ही संसद आणि त्या संसदेमध्ये योगदान करण्याचं चित्र नव्या परवानं हे कुलकर्णींनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. अनेक गोष्टी त्याच्यात सोयीस्करपणाने सांगतायची वेळ खूप झाला आहे. मी काही त्याचं अधिक बोलू इच्छित नाही, पण मी अनेकांना पाहिलं. अनेक उत्तम संसदपटू होते. अनेकांची नोंद या देशाच्या विविध जाणकारांनी घेतली नाही अशी नावं देते. रवीच या ठिकाणी आहेत. आणि त्याचा त्यांचा मोठा काळ मुंबईत गेला.
एक काळ असा होता मुंबईमध्ये, मुंबई म्हणजे एसके फाटी, सरका फाटी इकडे लोकांना माहिती नाही. अन्वेषित राजे म्हणून त्यांचा लौकिक होता. आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये, केंद्र सरकारमध्ये प्रचंड ठसा प्रस्थापित करायला यशस्वी झालेले जे काही महाराष्ट्रातले घटक होते त्याच्यामध्ये एसके फाटलांचा उल्लेख हा करावा लागेल. कोकणात सामान्य कुटुंबात जन्मलेले, कधीही बाकी कशाचा योग नाही, ते एसके फाटी ज्यांच्या हातात मुंबई, त्या मुंबईची सगळी सत्ता होती. आणि त्यांना तिथलं सवर्ण मुंबईचं राजस्थान ज्यांच्या मूर्तीत होतं, त्यांचा पराभव होऊ शकतो हा विचारसुद्धा करणार नाही. पण जॉर्ज फर्नांडिस त्यावेळेला कार्यकर्ते म्हणून मुंबईत काम करत होते आणि त्यांनी सवर्ण मुंबईमध्ये प्रचार केला, यू कॅन डिफीट पार्टी, तुम्ही फाटलांचा करू, आणि एक वाचन तयार केलं. आणि अक्षरशः मुंबईचे अन्वेषित राजे एसके फाटी पराभूत झाले आणि त्या ठिकाणी जॉर्ज फर्नांडिस आले. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचा इतिहास होत आहे, त्याच्या काही गोष्टी घडल्या, काही नवीन दिशा आली, देशाचं चित्र बदललं, सरकार आली, सरकारने केली. माझ्या मुंबईच्या दिल्लीच्या काळामध्ये फार लोकांना माहिती नाही, पण एक वर्ष मी विरोधी पक्ष नेता होतो. आणि त्या माझ्या विरोधी पक्ष नेत्याच्या काळात एक काम घडलं. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यांचं सरकार असताना आम्ही विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात ठराव मांडला आणि तो सर्व एक मताने मंजूर झाला. आता ते एक मत मी मिळलं होतं. कसं मिळलं होतं मी सांगत नाही. ठराव मांडला, चर्चा झाली आणि माझी वेळ असते ना की त्याच्या 10 मिनिटात 7 मिनिटात यावं. तेवढ्याच मी बाहेर गेलो, परत तिथे बोललो, परत येऊन बसलो आणि अपोजिशन साईड, सत्ताधारी साईडचे एक व्यक्तीने काहीतरी वेगळा निर्णय घेतला आणि एका मतामुळं हे सरकार पाहिजे. हा इतिहास आहे. आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतृत्वाची जबाबदारी माझ्याकडे होती. अशा अनेक गोष्टी आहेत त्या या ठिकाणी उद्धृत करण्याचा प्रयत्न कुलकर्णींनी केला. त्याच्यामुळे आणखीन भर घालायला आवश्यकता आहे. की भर घालायची असेल तर त्यात तुम्ही आम्ही राहून बसूया आणि त्याच्यात कुठली बाजू न करता वास्तवस्थिती ही आपण त्या ठिकाणी घेऊन मांडण्याचा प्रयत्न करू. त्यातलं काय घडतं आहे ते त्यातला आपण प्रयत्न करूया. बाकी मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ नाही. गेले 10-12 दिवस राऊतांची माझी गाठ नव्हती. ते साधारणतः आमची रोज गाठ होती. आज सकाळपासून एकच बातमी वाचतोय, आज भेटणार, हे दोघं भेटणार. मला काही समजत नाही. एखाद्या गोष्टी एखाद्याचं मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याचं मांडायचा अधिकार आहे का नाही. आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही. व्यक्तिगत निष्ठा कधी समजत नाही. अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या सवयी घालवला, त्यांच्याकडून ते जे शिकले, त्या अशा सगळ्या विचाराचे लोक कधी संकुचित विचार कधी करणार नाही. तो व्यापकच विचार करते.
म्हणजे असा मी सांगणं योग्य नाही फारसं, पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक आगळं वेगळं राहत होतं. ते सभेत गेल्याच्या नंतर जे जे काही शब्द त्यांना सुचतील ते सगळे शब्द त्याचा वापर करून आमच्याबद्दलची आस्था दाखवायची आणि त्याचं उत्तर आम्ही त्या पद्धतीने द्यायचो. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी कधीतरी फोन यायचा, सहज भाऊ, मला ते सहज भाऊ, सहज भाऊ मी येऊ का तुम्ही आहे, ते काय सोयीचं. आणि नंतर भेटीच्या नंतर काल काय बोललो, काल काय लिहिलं, ही व्यक्तींची ती मनामध्ये कधी ठेवलं नाही. अगत्य आस्था व्यक्तिगत सलोखा हा कधी शोधलेला असतो. आणि महाराष्ट्राच्या काही नेत्यांचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल, अनेकांची नावं या ठिकाणी. ही सगळी या पांडवांच्या इतिहासामध्ये घटक आहेत आणि त्याची एक स्वतःचा प्रयत्न निलेश कुमार कुलकर्णी यांनी केला. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद साहेब. शरद पवार साहेब बोलत असताना ते ज्या विषयावर बोलतात तो कालपट आपल्या समोर उभा होतो याची